हॅलो, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन या चॅप्टरचं रिमेनिंग रिएक्शन बघणार आहे. 10.6 रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. त्यामध्ये फर्स्ट आहे रिएक्शन विथ मॅग्नेशियम. हाऊ अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ मेटल लाइक मॅग्नेशियम. Rx, that is the general formula of alkyl halide, react with magnesium in presence of dry ether to give alkyl magnesium halide. आता बघा काय होत आहे, हा जो मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम अल्किल ग्रुप आणि हॅलोजन दोघांच्या मध्ये जातोय. कारण जर तुम्ही बघितलं मॅग्नेशियम हा मेटल आहे, मेटल हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जो मॅग्नेशियम आहे तो दोघांच्या मध्ये काय होतोय, ऍड होतोय. मॅग्नेशियम इज प्रेझेंट बिटवीन अल्किल अँड हॅलोजन. तर दोघांच्या मध्ये येतोय तो. तर याचा सिंपल प्रोडक्ट आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. नाउ स्पेशल आपण याचे एक एक्झाम्पल बघू. व्हेन मेथिल ब्रोमाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, देन इट गिव्स मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर मेथिल ब्रोमाइड, मेथिल आणि ब्रोमिनच्या मध्ये मॅग्नेशियम ऍड होतो. तर हा जो मेटल आहे या दोघांच्या मध्ये ऍड होतोय. मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड विल बी फॉर्म. दिस रिएजंट इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. या रिएजंटचं स्पेशल नेम काय आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. या रिएजंटचं स्पेशल नेम काय आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये हा रिएजंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या रिएजंट पासून जवळपास अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड तर खूप सारे प्रोडक्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवले जातात. तर ऑर्गॅनिक से जिथे प्रोडक्ट सिंथेसिस होतात त्या लॅब मध्ये हा प्रोडक्ट खूप जास्त प्रमाणात यूज केला जातो, ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, एथिल क्लोराइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर गिव्स एथिल मॅग्नेशियम क्लोराइड. तर आता एथिल आणि क्लोरीन या दोघांच्या मध्ये हा मॅग्नेशियम मेटल काय होतो, ऍड होतोय. तर एथिल आणि क्लोरीन दोघांच्या मध्ये तो ऍड करायचा आहे. एथिल आणि क्लोरीनच्या मध्ये हा मॅग्नेशियम ऍड होतोय. इथे जसं मॅग्नेशियम ऍड झालेला आहे सेम तसंच आहे. तर इथे एथिल मॅग्नेशियम क्लोराइड हा प्रोडक्ट फॉर्म होत आहे. तर RMgX इज जनरल फॉर्म्युला ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. इथे ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो एथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि इथे तयार होतो एथिल मॅग्नेशियम क्लोराइड. नाव आपण नेक्स्ट रिएक्शन बघूया. तर ग्रिग्नार्ड रिएजंटच्या पुढे जे लिहिलेलं आहे या बोर्डला आलेल्या रिएक्शन्स आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर बोर्डच्या दृष्टीने हा टाइप खूप इम्पॉर्टंट आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर फर्स्ट आहे वुड्स रिएक्शन. ही आपण 11th स्टँडर्ड मध्ये पण बघितली. जसं आपण त्यामध्ये बघितलं होतं फॉर्मेशन ऑफ अल्केन. अल्केन कसा तयार होतो त्याच्याशी रिलेटेड आपण रिएक्शन बघितलेले आहे. RH अल्किल हॅलाइडचे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे, मध्ये सोडियम आहे, 2 सोडियम. तर 2 सोडियम आणि 2 हॅलोजन काय फॉर्म करतात, 2NaX. सोडियमचा सॉल्ट फॉर्म होतोय आणि R ग्रुप आणि R ग्रुप दोन्ही जॉइन होतात आणि अल्केन तयार होतं. काय तयार होतंय, अल्केन. याचा आपण एक एक्झाम्पल बघू. मेथिल क्लोराइड, मेथिल क्लोराइड, 2 मॉलिक्युल्स ऑफ मेथिल क्लोराइड रिएक्ट विथ 2 एटम ऑफ सोडियम एटम. तर इथे मेथिल क्लोराइड इथे पण मेथिल क्लोराइड आणि सोडियम एटम बरोबर मेथिल क्लोराइडची रिएक्शन होते. आता याचा मीनिंग काय होतं, एक्झॅक्ट 2च मॉलिक्युल असतात का, नाही. तर जेव्हा आपण रिएक्शन मिक्सचर घेतोय त्यामध्ये लाखो मॉलिक्युल्स असतात. त्यामधल्या 2 मॉलिक्युलची इंटरॅक्शन 2 सोडियम बरोबर होते. लक्षात ठेवा, मेथिल क्लोराइड रिएक्ट विथ सोडियम एटम in presence of dry ether, then higher alkane will be formed. इथे 1 कार्बन आहे त्याचा डबल होतो 2 कार्बन. 2 कार्बन असतील तर 4 कार्बन, 3 असतील तर 6 कार्बन, डबल होत आहे. CH3 इथेन विल बी फॉर्म आणि बाय प्रोडक्ट सोडियम क्लोराइड फॉर्म होत आहे. तो कसा बघा, इथे क्लोरीन आहे, मेथिल क्लोराइड, मेथिल क्लोराइड. हा जो क्लोरीन आहे सोडियम बरोबर रिएक्ट होतो, 2NaCl फॉर्म होत आहे. आणि लेफ्ट साइडचा मेथिल ग्रुप, राइट साइडचा मेथिल ग्रुप, दोन्ही मेथिल ग्रुप जॉइन केले की इथेन फॉर्म होत आहे, हायर अल्केन फॉर्म होत आहे. तर मिथेनचा फॉर्म्युला CH4 आहे, बरोबर आहे. तर या रिएक्शनचं एक लिमिटेशन आहे वुड्स रिएक्शन. ते नेहमी MCQ ला विचारतात की डॅश डॅश मॉलिक्युल विल नॉट बी फॉर्म बाय वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन मिथेन फॉर्म होत नाहीये. जसे इथे 1+1 किती झाले, 2 कार्बन. इथे 2+2 किती झाले, 4 कार्बन. मग हाफ आणि हाफ काय तो 1. मग हाफ कधी आपण हाफ अल्किल हॅलाइड घेतो का, किंवा हाफ असणार आहे इथे नसणार आहे, हाफ कार्बन नसतो. तर इथे पूर्ण 1 कार्बन, इथे 1 कार्बन आहे. 1+1 किती झाले, 2. इथे 2 कार्बन आहे, 2 कार्बन आहे. 2+2 किती झाले, 4 कार्बनचे फॉर्म होते. तर या रिएक्शनचं तुम्हाला लिमिटेशन कळालंय की याने काय फॉर्म होत नाहीये, मिथेन फॉर्म होत नाहीये. आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एथिल ब्रोमाइड रिएक्ट विथ सोडियम प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ऍज अ सॉल्व्हेंट, देन ब्यूटेन विल बी फॉर्म. कार्बन एटम डबल होत आहे. एथिल ब्रोमाइड, एथिल ब्रोमाइड 2 मॉलिक्युल्स घेतलेले आणि मध्ये काय इथे सोडियम आहे. तर सोडियमची इंटरॅक्शन ब्रोमीन बरोबर होते, 2NaBr हा प्रोडक्ट फॉर्म होत आहे. एथिल एथिल, 2 एथिल ग्रुप जॉइन करायचे, CH3 CH2 CH2 CH3. नाउ ब्यूटेन विल बी फॉर्म.
इथे 2 कार्बनचे डबल झाले 4 कार्बन, 1 कार्बनचा डबल होतो 2 कार्बन, मग इथे हायर अल्केन फॉर्म होत आहे. आपण घेतला मेथिल क्लोराइड आणि आपल्याला इथेन मिळतोय. आपण इथे घेतला इथिल ब्रोमाइड आणि इथे काय मिळतंय ब्युटेन. म्हणजे शॉर्टकट मध्ये 1 कार्बन प्लस 1 कार्बन, इकडे किती होता 2 कार्बन, 2 कार्बनची चेन मिळते. 2 कार्बन प्लस 2 कार्बन, इकडे किती कार्बनची चेन मिळते 4 कार्बन. लक्षात येत आहे. तर इथे वुड्स रिएक्शन मध्ये नंबर ऑफ कार्बन एटम डबल्स होत आहे. आता आपण सेम रिएक्शन ऑफ मेटल बघणार आहे विथ अल्किल हॅलाइड, पण यामध्ये आपण हॅलोअरीन बघणार आहे. मीन्स बेन्झीनचे जे डेरिव्हेटिव्हज आहेत क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, त्याचा एक्झाम्पल घेणार आहे. ही पण रिएक्शन बोर्डच्या पेपरला विचारलेली आहे. रिएक्शन ऑफ हॅलोअरीन विथ मेटल्स. तर तुम्हाला 11th स्टँडर्डला होती वुड्स रिएक्शन आणि 12th मध्ये वुड्स फिटिंग रिएक्शन. आता इथे आर ग्रुप जो असतो ना, आर ग्रुप हा बेन्झीनने रिप्लेस होतो. कशाने रिप्लेस होतो? बेन्झीनने. जर यातला एक अल्किल ग्रुप बेन्झीनने रिप्लेस झाला तर त्याला वुड्स फिटिंग रिएक्शन म्हणतात. आणि ते दोन्ही अल्किल ग्रुप असतील, मेथिल अल्किल म्हणजे काय, मेथिल एथिल प्रोपिल ब्युटिल, असे जर अल्किल ग्रुप असतील तर त्याला वुड्स रिएक्शन म्हणतात. आणि आर ग्रुपच्या जागेवर बेन्झीन आला तर त्याला वुड्स फिटिंग रिएक्शन म्हणतात. तर आपण घेतला एक मेथिल ब्रोमाइड, एका साइडला आर ग्रुप तसंच ठेवला आहे मेथिल ब्रोमाइड, पण या आर ग्रुपच्या जागेवर काय घेतलेलं आहे बेन्झीन, ब्रोमोबेन्झीन. when methyl bromide react with bromobenzene in presence of sodium and triether solvent, then what will be formed? काय फॉर्म होते बघा 2NaBr. या बॉक्स मध्ये डॉटेड बॉक्स मध्ये काय प्रोडक्ट दिसतंय 2NaBr. सोडियम ब्रोमाइड हा बाय प्रोडक्ट आहे. व्हाट इज द मेन प्रोडक्ट? इथला जो मेथिल आहे आणि इथला जो बेन्झीन आहे दोन्ही जॉइन करायचे. मेथिल बेन्झीन विल बी फॉर्म. मेथिल बेन्झीनचं दुसरं नाव काय आहे? टोलिन. इज कॉल्ड एज अ टोलिन. त्याचं स्पेशल नेम आहे टोलिन. इज कॉल्ड एज अ टोलिन. आता आपण दोन्ही मॉलिक्यूल सेम घेणार आहे. क्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन. when chlorobenzene react with sodium metal in presence of triether as a solvent, जेव्हा ट्रायथर आपण सॉल्व्हेंट म्हणून घेतो तेव्हा काय होतं बघा, NaCl फॉर्म एज अ बाय प्रोडक्ट. 2NaCl दिसतोय. सोडियम आणि यांचे क्लोरीन रिएक्ट होतात आणि सोडियम क्लोराइड फॉर्म होत आहे. आणि 2 बेन्झीन मॉलिक्यूल जे जॉइन होत आहेत त्याला म्हणतात बाय फिनिल. कारण 2 फिनिल रिंग जॉइन झालेले आहेत. जेव्हा बेन्झीन कुठेतरी अटॅच असतो त्याला म्हणतात फिनिल. काय म्हणतात? फिनिल म्हणतात. बेन्झीन आणि हा बेन्झीन एकमेकांना अटॅच आहे. कुठेतरी अटॅच आहे, ते कशाला पण अटॅच असू शकतो. जेव्हा बेन्झीन कुठेतरी चेन मध्ये किंवा कुठे अटॅच असेल तर त्याला फिनिल म्हणतात. आणि ते 2 फिनिल होत आहे म्हणून त्याला बाय फिनिल म्हणतात. काय म्हणतात? बाय फिनिल विल बी फॉर्म. ही बोर्डच्या दृष्टीने त्यानंतर एंट्रन्सच्या दृष्टीने सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन लक्षात ठेवा. तर या इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहे या तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायच्या. बोर्डसाठी वुड्स रिएक्शन, वुड्स फिटिंग रिएक्शन. इनडायरेक्टली कसा पण क्वेश्चन येऊ शकतो. सिक्वेन्स मध्ये येऊ शकतो, आयडेंटिफाय द प्रोडक्ट त्यामध्ये येऊ शकतो, किंवा राईट अ नोट ऑन वुड्स रिएक्शन अँड वुड्स फिटिंग रिएक्शन. कसाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला प्रोडक्ट माहिती पाहिजे. तर वुड्स रिएक्शनचं लिमिटेशन तुम्हाला कळालं की आणि मिथेन फॉर्म होत नाहीये. जसं 1 + 1 2 कार्बन होत आहे, 2 + 2 4 कार्बन होत आहे. तसं 1 कार्बनचा मिथेन फॉर्म करण्यासाठी आपल्याकडे हा सोर्स नाहीये, म्हणजे इथे रिएजंट नाहीये. तर या रिएक्शनने काय फॉर्म होत नाहीये मिथेन. आणि अजून एक, जर समजा तुम्ही असं करताय की तुम्ही मिक्सचर घेताय 1 कार्बन प्लस 2 कार्बन, तुम्ही काय घेताय मिक्सचर, तर इथे प्रोडक्ट काय पॉसिबल असतील. समजा तुम्ही मेथिल क्लोराइड घेतलेला आहे आणि एथिल क्लोराइड घेतलेला आहे. तुम्ही मेथिल क्लोराइड एथिल क्लोराइड मिक्स घेतलेला आहे. तर इथे काय होतं माहिती का, डिफरंट प्रोडक्ट फॉर्म होत आहे. डिफरंट प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय फॉर्म होत आहे आपण बघूया. तर हे लिमिटेशन यामध्ये इथे मिक्सचर मिळत आहे. म्हणजे इवन नंबरचे जे अल्केन आहे ते फॉर्म होतात. 2 कार्बनचा जो अल्केन आहे तो इथेन. इफ 2 कार्बन्स आर प्रेझेंट इन सिंगल बॉन्ड then it is called ethane. 4 कार्बन, इथे 2 कार्बन, इथे 4 कार्बन आहे. त्यानंतर 6 कार्बन, 2 4 6, इथेन, ब्युटेन, हेक्सेन. तर इवन नंबरचे जे अल्केन आहे ते प्रॉपर फॉर्म होत आहे. बट इथे ऑड नंबरचे जे अल्केन आहे ते प्रॉपर फॉर्म होत नाहीये. इथे मिक्सचर मिळते आपल्याला. का मिक्सचर मिळते बघा, इथे आपण सेम मॉलिक्यूल घेतले, इथे पण सेम मॉलिक्यूल घेतले, बट इथे डिफरंट घेतले. मेथिल क्लोराइड असेल, हा एथिल क्लोराइड असेल. 2 कार्बनचा हा अल्किल आलाय आणि 1 कार्बनचा हा अल्किल आलाय. तर बघा आता इथे मिक्सचर मध्ये लाखो मॉलिक्यूल्स असतात. तर मेथिल क्लोराइडचा डबल होत आहे. इथे काय होत आहे, 2 कार्बनचा जो हा कंपाऊंड आहे हा फॉर्म होतोय. इथे 2 कार्बनचा डबल होत आहे 4 कार्बन आणि 2 + 1 किती होत आहे 3 कार्बन. तर आपल्याला माहिती वुड्स रिएक्शन मध्ये अल्किल हॅलाइडचे कार्बन एटम डबल होत आहे. तर 1 चा डबल किती होत आहे 2 कार्बन. 2 कार्बनचा जो अल्केन आहे तो इथेन फॉर्म होत आहे. नंतर 2 चा डबल होत आहे 2 to the 4 कार्बन ब्युटेन फॉर्म होत आहे.
2 + 1 काय होतंय 3 म्हणजे प्रोपेन फॉर्म होतोय. तर इथे ऑड नंबर फॉर्म होतोय पण इथे मिक्सचर मिळतोय इथेन प्रोपेन ब्युटेन. तर इथे मिक्सचर मिळतंय. हे एक या रिएक्शनचं ड्रॉबॅक आहे की जेव्हा आपण ऑड नंबरचा जो अल्केन फॉर्म करतोय त्याच्याबरोबर मिक्सचर मिळतंय. काय मिळतंय मिक्सचर. तर Wood's reaction and Wood's Fitting reaction these are the important reaction for board साठी आणि दुसरं म्हणजे एंट्रन्स साठी पण या इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. आता आपण नेक्स्ट रिएक्शन बघूया.
आता आपण नेक्स्ट रिएक्शन बघणार आहे. जो क्लोरोबेन्झीन आहे किंवा ब्रोमोबेन्झीन आहे तर त्याचे डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली कशी रिएक्शन करताय. त्यामध्ये दोन टाइप आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता महत्त्वाचा फरक काय, न्यूक्लियोफाइल इज निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. निगेटिव्हली चार्ज म्हणजे काय, इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. आता मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगतो. समजा मी एक्झाम्पल घेतलं OH- आणि दुसरा घेतलाय NO2+. तर यामध्ये तुम्हाला चार्ज वरून लगेच लक्षात येईल की कोण इलेक्ट्रोफाइल आहे कोण न्यूक्लियोफाइल आहे. OH- याकडे निगेटिव्ह चार्ज आहे, तर इट हॅज 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. इथे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे 2 पेअर ऑफ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज आहे. तर इथे निगेटिव्ह चार्ज आहे याचा मीनिंग हा इलेक्ट्रॉन रिच आहे, इट इज न्यूक्लियोफाइल. काय, हा न्यूक्लियोफाइल. आणि हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे कारण त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हा इलेक्ट्रोफाइल आहे. तर जेव्हा इलेक्ट्रोफाइल नायट्रो ग्रुप इथे इंट्रोड्यूस होतोय त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतात. आणि जेव्हा बेन्झीन रिंग मध्ये एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइलने रिप्लेस होतोय कारण इथे Cl लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग म्हणजे निघून जातोय, तर Cl- असा म्हणून तो निघून जातोय. आणि याच्या जागेवर बेस जो आहे OH- तो तिथे अटॅक करतोय, तो तिथे रिप्लेस होतोय. तर एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्याने रिप्लेस होतोय म्हणून त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतात. आणि ते बेन्झीन रिंगला आपण काय करतोय, बेन्झीन रिंग मध्ये इथे हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो इंट्रोड्यूस करतोय. इथे Cl+ इलेक्ट्रोफाइल तयार होतो, तो तिथे अटॅच होतोय. इथे नायट्रो ग्रुप NO2+ असतो तो अटॅच होतोय. इथे SO3 इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुप अटॅच होतोय, त्याचा SO3H होतोय. पुढे आपण बघणार आहे यामध्ये फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन मध्ये CH3+ मेथिल ग्रुप अटॅच होतोय. असायलेशन मध्ये असाइल ग्रुप अटॅच होतोय. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दोघांमध्ये फरक माहिती पाहिजे तुम्हाला. हियर इन बेन्झीन रिंग वी इंट्रोड्यूस न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल येतोय आणि ते काय येतोय, इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल इज इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रोफाइल इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याचं नाव कसं लिहायचं बघा. 1 पोझिशनला क्लोरो ग्रुप आहे 1 2 3 4. 4 पोझिशनला नायट्रो. अल्फाबेट सिक्वेन्सने क्लोरीनचं नाव अगोदर लिहिणार, नायट्रोचं नाव नंतर. 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन. दिस कंपाउंड रिएक्ट विथ NaOH स्ट्रॉंग बेस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड हायड्रोलिसिस. तर स्ट्रॉंग बेस आणि नंतर त्याचा ऍसिड हायड्रोलिसिस होतोय. याचा पूर्ण रिझल्ट काय आहे की OH- NaOH म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे, इट गिव्स OH ग्रुप आहे. OH- अटॅक ऑन दिस कार्बन, देन क्लोरीन विल बी लिव्हिंग ग्रुप. तर क्लोरीन तिथे निघून जातोय, येते लक्षात. तर इथे OH रिप्लेस होतोय, क्लोरीन इज रिप्लेस बाय OH. इथे बेस येतोय. याचं नाव कसं लिहिणार, 1 2 3 4 4 नायट्रो. आणि जेव्हा बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच असतो हा असतो फिनॉल. 1 2 3 4 4 नायट्रो फिनॉल. तर 4 नायट्रो फिनॉल विल बी फॉर्म. सेकंड एक्झाम्पल. आता इथे आपण एक नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस केला. नाउ सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये हा जो कंपाऊंड घेतलेला आहे याचं नेम कसं लिहिणार, 1 पोझिशन क्लोरो 1 2 3 4 1 2 3 and 4. याचं नेम आपण असं लिहू शकतो 1 क्लोरो 2 4 डायनायट्रोबेन्झीन. क्लोरोचा C जो अल्फाबेट आहे तो फर्स्ट येतोय, नायट्रोचा नंतर N नंतर येतोय. 1 क्लोरो 2 4 डायनायट्रोबेन्झीन. दिस कंपाउंड रिएक्ट विथ अल्कली सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट बरोबर रिएक्ट होतोय. देन इट अंडरगो ऍसिड हायड्रोलिसिस. H3O+ किंवा H+H2. वॉटर मध्ये H+ आयन प्रेझेंट असेल तो H3O होतो. H+ मध्ये वॉटर ऍड केला तर काय होतो H3O+. ऍसिड हायड्रोलिसिस. तर इथे वॉटरचा किंवा या बेसचा जो कंटेंट आहे किंवा वॉटरचा आपण घेऊ शकतो OH-. तर अल्कली काय करतो OH फॉर्म करतोय. तर OH- इथे अटॅक करतोय. क्लोरीन लिव्हिंग ग्रुप आहे तो निघून जातोय. क्लोरीन इज रिप्लेस बाय OH. अगेन 1 2 3 4 2 4 डायनायट्रो. आणि बेन्झीनला OH ग्रुप अटॅच असेल तर तो काय असतो, हा फिनॉल असतो. हा असतो फिनॉल. फिनॉल इज पॅरेंट. 2 4 डायनायट्रो फिनॉल. तर हा पॅरेंट आहे, OH ग्रुप जिथे अटॅच आहे. आणि बाहेरचे ग्रुप आहे ते सबस्टिट्यूएंट आहे. तर 2 4 डायनायट्रो आणि बॉक्स मध्ये दिसतोय फिनॉल. आता आपण समजा 3 नायट्रो ग्रुप घेतले 1 2 3 4 5 6. तर 2 4 6 तीन पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. 1 क्लोरो 2 4 6 डायनायट्रो बेन्झीन. दिस ग्रुप रिएक्ट विथ वॉटर और हीटेड विथ वॉटर. तर हा जो OH- आहे, वॉटर मध्ये H+ OH- आयन असतात. OH इथे अटॅक करतोय. क्लोरीन लिव्हिंग ग्रुप आहे, निघून जातोय तो. क्लोरीन इज रिप्लेस बाय OH. मग इथे काय फॉर्म होत आहे 2 4 6 डायनायट्रो फिनॉल. 2 4 6 डायनायट्रो. आणि इथे बेन्झीनला जेव्हा OH अटॅच असतो फिनॉल. 2 4 6 डायनायट्रो फिनॉल म्हणजे पिक्रिक ऍसिड तयार होतोय.
आता नेक्स्ट रिएक्शन आपण बघणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. What happen in electrophilic substitution reaction? In benzene ring we introduce one of the electrophile. आता इलेक्ट्रोफाइल कोणते आहे? तर इथे इलेक्ट्रोफाइल तयार होतो Cl+, नायट्रेशन मध्ये NO2+, सल्फोनेशन मध्ये SO3 सल्फर ट्रायऑक्साइड, त्यानंतर अल्किलेशन मध्ये CH3+, मेथिलीन आयन, देन असायलेशन मध्ये असाइल ग्रुप वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर बेन्झीन काय करतो? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, क्लोरीन कडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात. क्लोरीन काय करतो? बेन्झीनला ऍक्टिव्हेट करतोय. तर इथे ऍक्टिव्हेटिंग ग्रुप प्रेझेंट आहे. तर ऍक्टिव्हेटिंग जो ग्रुप असतो तो ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट देतोय. कोणता प्रोडक्ट देतोय? ऑर्थो आणि पॅरा. बेन्झीन कडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, बेन्झीन काय करतोय? त्याचे इलेक्ट्रॉन शिफ्ट करतोय. तर इथे ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतोय आणि एक पॅरा पोझिशनला काय येतोय? निगेटिव्ह चार्ज. तर आपल्याला जो इलेक्ट्रोफाइल अटॅच झालेला दिसेल तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच झालेला दिसणार आहे. Chlorobenzene react with chlorine in presence of anhydrous aluminum trichloride. तर इथे काय होतं? एक ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला क्लोरीन काय करायचा? अटॅच करायचा आहे. मग इथे क्लोरोबेन्झीन हा जो रिएक्टंट आहे त्यामध्ये आपण सेकंड पोझिशनला एक क्लोरीन अटॅच केला आणि इथे फोर्थ पोझिशनला एक क्लोरीन काय केला? अटॅच केला. याचा नेम 1,2 डायक्लोरोबेन्झीन आणि 1,4 डायक्लोरोबेन्झीन. तर क्लोरिनेशन होते. One of the hydrogen atom in benzene is replaced by halogen, therefore it is called halogenation. त्याला काय म्हटलेलं आहे? हॅलोजिनेशन. आता नेक्स्ट बघू आपण नायट्रेशन. तर नायट्रेशन मध्ये काय करतो आपण? नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस करतोय. एक नायट्रो ग्रुप ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला. ऑर्थो तुम्हाला माहिती कुठे असते? सेकंड पोझिशन इज कॉल्ड ऑर्थो आणि 4 नंबरची पोझिशन असते पॅरा. आता बघा काय आहे? क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ मिक्सचर ऑफ, त्याला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. Chlorobenzene react with nitrating mixture, that is concentrated nitric acid आणि concentrated sulfuric acid. दोघांचं मिक्सचर म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर. It gives nitronium ion. काय तयार होते इथे? नायट्रोनियम आयन. यातून नायट्रोनियम आयन तयार होतोय. तर बेन्झीन यावरती काय करतोय? अटॅक करतोय. हा इलेक्ट्रोफाइल हा न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल काय करतोय? इलेक्ट्रोफाइलला इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. तर अटॅक केला जातोय. माहिती काय ते? ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप जॉइन होतोय. याचं नाव कसं लिहिणार? 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन, 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन. तर आपण क्लोरीनचा सी अल्फाबेट फर्स्ट घेतलेला आहे आणि नायट्रोचा एन अल्फाबेट नंतर घेतला आहे. अल्फाबेट सिक्वेन्सने इथे नाव दिलेलं आहे. नेक्स्ट आहे सल्फोनेशन. इथे नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस होतं म्हणून नायट्रेशन. इथे हॅलोजन इंट्रोड्यूस होतं म्हणून हॅलोजिनेशन. क्लोरीन आला तर क्लोरिनेशन, ब्रोमीन आला तर ब्रोमिनेशन. इथे नायट्रो ग्रुप येतोय म्हणून नायट्रेशन. इथे सल्फोनिक ऍसिड ग्रुप इंट्रोड्यूस होतोय म्हणून सल्फोनेशन. तर बघा काय होतं? क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, देन SO3H is this group is joined at ortho and para position. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला नाव तो इंट्रोड्यूस होतोय. आता त्याचं नाव बघा काय द्यायचंय? तर आपण काय करू? क्लोरीनला सबस्टिट्यूएंट म्हणून ट्रीट करू, म्हणजे जो ग्रुप आहे साइडला तो, आणि जो सल्फोनिक ऍसिड आहे SO3H म्हणजे सल्फोनिक ऍसिड, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड असं या पॅरेंटचं नाव आहे. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर 1 पोझिशनला SO3H ग्रुप प्रेझेंट आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, आणि 2 पोझिशनला क्लोरो, 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर हा पूर्ण जो आहे आपण पॅरेंट म्हटलेला आहे आणि साइडला असेल सबस्टिट्यूएंट. याचं नाव कसं दिलेलं आहे आपण? बेन्झीन सल्फोनिक ऍसिड हे याचं नाव आहे. 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. SO3H जिथे अटॅच आहे त्याला फर्स्ट नंबर दिलेला आहे 1 2 1 2 3 4. तर इथे सल्फोनिक ऍसिड आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड हा फॉर्म होतोय. आता नेक्स्ट रिएक्शन आहे अल्किलेशन अँड असायलेशन.
आता आपण नेक्स्ट रिएक्शन बघणार आहे. या दोन्ही रिएक्शन बोर्डच्या पेपरला विचारलेल्या आहे. फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन आणि फ्रीडल क्राफ्ट असायलेशन. या रिएक्शन आपण 11 स्टँडर्डचा जो एरोमॅटिक कंपाऊंड टॉपिक आहे त्यात पण बघितलेला आहे. तर इथे अल्किलेशन म्हणजे अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस होत आहे आणि इथे असायलेशन म्हणजे असाइल ग्रुप ऑर्थो पॅरा पोझिशनला इंट्रोड्यूस होत आहे. ऑर्थो म्हणजे सेकंड आणि पॅरा म्हणजे 4 नंबर. आता बघा क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ मेथिल क्लोराइड in presence of catalyst aluminum chloride then it gives 2 chlorotoluene and 4 chlorotoluene. तर इथे मेथिल ग्रुप सेकंड आणि 4 पोझिशनला जॉइन होत आहे. पण आपण नंबरिंग करताना काय करणार आहे, टोलिन हा पॅरेंट कन्सिडर करणार आहे. जेव्हा बेन्झीनला मेथिल ग्रुप डायरेक्टली अटॅच असतो तो असतो टोलिन. काय असतो तो, टोलिन. मेथिल जेव्हा बेन्झीनला डायरेक्टली अटॅच असतो तो पॅरेंट असतो टोलिन. तर हा टोलिन आहे. तर इथे 1 नंबर दिलेला आहे, मेथिलची अटॅच आहे तो 1 नंबर. तर हा टोलिन आहे. 1 2 पोझिशनला क्लोरीन आहे. 1 2 3 4 4 पोझिशनला क्लोरीन आहे. 2 क्लोरो टोलिन 4 क्लोरो टोलिन. तर बघा जे स्पेशल नेम आहे ते लर्न करायचे, त्याला पॅरेंट म्हणायचं आहे. तिथून नंबरिंगला स्टार्ट करायचं आहे. जसं आपण फिनॉल घेतला होता तर फिनॉल आपण पॅरेंट म्हणून कन्सिडर करतोय. तर फिनॉलचा जो फंक्शनल ग्रुप आहे जिथे अटॅच आहे तिथून आपण नंबरिंग स्टार्ट करतोय. तर बेन्झीनला OH ग्रुप अटॅच आहे, हा फिनॉल आहे. 1 2 3 4 तर 4 पोझिशनला हा सबस्टिट्यूट देतो. तसं आपण काय केलंय, जेव्हा बेन्झीनला मेथिल अटॅच असतो तो स्पेशल ग्रुप असतो, स्पेशल पॅरेंट म्हणून कन्सिडर केलाय टोलिन. 2 क्लोरो टोलिन 4 क्लोरो टोलिन. तर आता नेक्स्ट बघूया आपण. क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ असाइल क्लोराइड किंवा ऍसिटिल क्लोराइड CH3C डबल बॉन्ड ऑफ Cl in presence of catalyst as anhydrous aluminum trichloride. तर हा जो असाइल ग्रुप आहे, असाइल ग्रुप म्हणजे काय, CH3C डबल बॉन्ड. दिस ग्रुप इज कॉल्ड एज असाइल. असाइल किंवा ऍसिटिल त्याला काही पण म्हणू शकता तुम्ही, असाइल किंवा ऍसिटिल. दिस ग्रुप जॉइन ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, सेकंड आणि फोर्थ पोझिशनला तो जॉइन होतो. आता बेन्झीनला जेव्हा हा ऍसिटिल ग्रुप जॉइन असतो त्याला ऍसिटोफिनॉल म्हणतात. काय म्हणतात, फिनॉल. ऍसिटोफिनॉल जेव्हा तो बेन्झीनला जॉइन असतो, बेन्झीन कुठेतरी जॉइन असेल त्याला काय म्हणतात, फिनिल. हा कीटोन सारखा ग्रुप आहे. RC डबल बॉन्ड OR RC डबल बॉन्ड OR कीटोन. कीटोन सारखा ग्रुप आहे. कीटोनचा शेवटी जो ONE आहे तो सफिक्स अटॅच केलेला आहे. ऍसिटिल ग्रुप आहे, ही फिनिल रिंग आहे. ऍसिटोफिनोल म्हणजे काय काय मिक्स केलेलं आहे बघा, ऍसिटिल प्लस फिनिल रिंग आणि प्लस कीटोनचा काय ONE सबस्टिट्यूएंट अटॅच केले, ONE सफिक्स अटॅच केलेला आहे. ऍसिटोफिनोन असं नाव तयार केलेलं आहे. ऍसिटिल ग्रुप, फिनिल ग्रुप आणि हा कीटोन सारखा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून ऍसिटोफिनोन. तर इथे 2 क्लोरो ऍसिटोफिनोन 4 क्लोरो ऍसिटोफिनोन. तर पॅरेंट म्हणून आपण ऍसिटोफिनोन कन्सिडर केलेला आहे आणि सबस्टिट्यूएंट म्हणून क्लोरीन. तर क्लोरीन साइडला जातोय. तर बॉक्स मध्ये तुम्हाला पॅरेंट दाखवलेला आहे ऍसिटोफिनोन. तिथून नंबरिंग स्टार्ट करायचं 1 2 2 क्लोरो ऍसिटोफिनोन 1 2 3 4 4 क्लोरो ऍसिटोफिनोन. तर आतापर्यंत आपण अल्किल हॅलाइड मध्ये स्पेशल जे हॅलो अरेन्स आहे म्हणजे बेन्झीनचे जे कंपाऊंड आहे डेरिव्हेटिव्ह क्लोरोबेन्झीन ब्रोमोबेन्झीन यांच्या रिएक्शन्स बघितलेल्या आहे. आता एकच पार्ट राहिलेला आहे की हे जे अल्किल हॅलाइड्स आहे यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये काय यूज आहे आणि SN1 SN2 रिएक्शन ज्या बोर्डला विचारले जातात खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एक बेसिक पार्ट बाकी आहे. तर हा आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. तर तुम्ही या सगळ्या रिएक्शन लिहायच्या नोटबुक मध्ये लिहायच्या आहे. तर याचं मेन मेकॅनिझम समजून घ्यायचं आहे, नेम कसं देतात हे समजून घ्यायचं आहे. कारण या बेसिक रिएक्शन मी तुम्हाला सांगितलंय की अल्किल हॅलाइड किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हॅलो अरेन्स हा बेसिक टॉपिक आहे. हा जर तुम्हाला कळाला तर याच्या पुढचे अल्कोहोल, फिनॉल, इथर किंवा अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, नायट्रोजन कंपाऊंड हे सगळं समजेल. हा बेसिक चॅप्टर आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. इथून तर तुमची सुरुवात होते. नेम कसं करायचं आहे, रिएक्शन कशा लिहायच्या आहे. रिएक्शन तुम्हाला 3 4 4 वेळेस लिहावे लागतील, त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. रिएक्शन वाचायच्या नसतात, त्या लिहायच्या असतात. तुम्ही केमिस्ट्रीचा हा जो पार्ट 2 आहे याला मॅथ सारखं कन्सिडर करा. मॅथच्या जसं स्टेप्स असतात तशा या रिएक्शनच्या स्टेप लिहिण्याची प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला इझी वाटेल. आणि दुसरं म्हणजे रिएक्शन चार्ट आपण तयार करतो, त्याने पण काय होतं की सिंपल होतंय. तर राहिलेला पार्ट आपण उद्या